डोंबिवली विधानसभा मतदारसंघातल्या 50,000 मतदारांची नावं मतदान यादीतून वगळण्यात आली असा आरोप आता करण्यात येतोय आणि त्यामुळे तशी याचिकाच मुंबई हायकोर्टामध्ये करण्यात आलेली आहे। डोंबिवलीमध्ये अक्षय फाटक यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि त्यांना आतापर्यंत 550 मतदारांची नावं समोर आलेली आहेत। तसंच 50,000 नावं गायब झाल्याचा अंदाजही यातून आता व्यक्त करण्यात येतोय। अतिशय मोठी बातमी, डोंबिवली विधानसभा मतदारसंघातल्या 50,000 मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत असा सध्या आरोप करण्यात येतोय आणि त्याचमुळे या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली आहे। नेहमीप्रमाणेच या मतदान प्रक्रियेत मतदारांचा सुरुवातीला उत्साह होता, मात्र जशी सकाळी 9:30-10 नंतर मतदार याद्यांमधील जो घोळ होता हा घोळ बाहेर आला। कल्याण डोंबिवली दोन्ही शहरात अनेक ठिकाणी मतदार आपली नावं शोधत होते, मात्र त्यांना नावं आढळली नाहीत। काही जणांची नावं गेल्या निवडणुकीत होती आणि ह्या निवडणुकीत त्यांची नावं वगळण्यात आली असा आरोप देखील झाला। एकंदरीतच या सगळ्या कारण मतदानाचा ओघ वाढला होता, पण जसं मतदार बाहेर यायला लागले त्यांना असं समजण्यात आलं की आपलं नाव आपण जिथे नेहमी मतदान करतो त्या मतदार यादीतून आपलं नाव वगळण्यात आलेलं आहे। सुरुवातीला एक 6-7 दिवसांपूर्वी साधारण मला कल्पना होती की असं होण्याची शक्यता आहे, कारण आपण जेव्हा नावं सर्च करायला गेलो तेव्हा ही नावं डिलीट झालेली दिसली आणि तो आकडा भरपूर आहे असा अंदाज होता। त्यामुळे आपण सकाळीच साधारण एक 7:30-8 वाजता एक गुगल लिंक आपण फॉरवर्ड केली सगळ्यांना की ज्यांचं नाव मतदार यादीत नाही असं ज्यांना कळतंय आता त्यांनी ती गुगल लिंकमध्ये आपले डिटेल्स भरावे आणि ते रजिस्टर करावं की आमचं नाव डिलीट झालेलं आहे। तर आत्ता काल साधारण संध्याकाळपर्यंत जवळजवळ 1500